जसं देवाची पूजा आपण देवाऱ्यासमोर बसून करतो, संध्याही आपण एका ठराविक विशिष्ट वेळी आणि विशिष्ट काळी करतो. त्याचप्रमाणे टारो कार्ड ही सुद्धा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वाचली तर त्याचा रिझल्ट आपल्याला जास्त चांगला येतो, कारण नैसर्गिक एनर्जी त्यावेळेस असते. म्हणजे वेळ आणि काळ याची मर्यादा आहे. आता एखाद्या वेळेस इमर्जन्सी आली की आपण ती कार्ड रात्रीच्या वेळीही वाचू शकतो, फक्त इमर्जन्सीच्या वेळेस. पण दिवसा ही काळ, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतची काळ जर वाचन केलं तर त्याचा रिझल्ट जास्त चांगला आणि प्रश्न सोडवण्यासाठी याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. आणि जेव्हा आपण दैवी कार्ड म्हणतो तेव्हा त्याचं पावित्र्य राखणं हे आपल्या हातामध्ये असतं. मग ते अगदी कुठेही ट्रेनमध्ये जातोय तिथे काढली, बाहेर कुठेतरी फिरायला गेलो तिथे काढली, असं करता येत नाही की ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये असणारी स्पंदनं बिघडतात. जेव्हा आपण ही कार्ड म्हणजे देवाकडे आपण देवाऱ्यात जेव्हा जातो किंवा देवळात जेव्हा जातो त्यावेळेस आपण आपली स्पंदनं आणि देवाची स्पंदनं, देवाकडून स्पंदनं घेण्यासाठी आपण पहिल्यांदा घंटा वाजवतो पहा, चप्पल बाहेरच काढून ठेवतो आणि देवळामध्ये जातो, घंटा वाजवतो, त्या घंटेखाली एक त्या घंटेचा नाद संपेपर्यंत उभं राहतो. का? तर आपली स्पंदनं आणि मंदिरामध्ये असणाऱ्या त्या मूर्तीची स्पंदनं, ती जी स्पंदनं आहेत तिथपर्यंत आपण ती ऍक्सेप्ट करण्याच्या योग्यतेचे व्हावे म्हणून त्या घंटेखाली आपण उभं राहतो आणि मग गाभाऱ्यामध्ये जातो. मग ज्या वेळेस आपण त्या गाभाऱ्यामध्ये जातो त्यावेळेस आपली स्पंदनं आणि आपल्याला जे काही आपलं म्हणणं मांडायचं असतं तेव्हा तो मनोभाव देवापर्यंत पोहोचवण्याची म्हणजे संवेदना तिथपर्यंत पोहोचवण्याची आपली योग्यता होते. तसंच ही टॅरो कार्ड जेव्हा वाचायची त्यावेळेस शांतता हवी, आजूबाजूला कोलाहल नको. आणि जेव्हा जातक आपल्याकडे ही कार्ड वाचण्यासाठी येतो तेव्हा तो अनेक प्रश्न मनामध्ये घेऊन आलेला असतो. मग त्याच्या मनामध्ये जो असंतोष किंवा जो काही त्रागा झालेला असतो तो त्याच्या चेहऱ्यावरनं दिसतो. आणि मग तो त्या परिस्थितीमध्ये जे काही बोलणार आहे ते सलग बोलू शकत नाही. मग ती टॅरो कार्ड वाचताना आपल्याला आपल्या समोर त्याला बसून घ्यावं लागतं आणि ती कार्ड एकमेकांच्या समोर बसून आपण मांडू शकतो. आधी जातकाला शांत करतो, कारण जो कोलाहल त्याच्या मनामध्ये झालेला आहे तो आपल्याला शांत केल्याशिवाय कार्डचं वाचन करता येत नाही.